तिला मुलगा होत नाहीये म्हणून तिला सतत त्रास देणार असतील ना, तर आपण काहीतरी केलं पाहिजे. आय एम हँडलिंग दिस केस. केस ही केस असते. पेशंट महत्वाचा आणि त्याची ट्रीटमेंट महत्वाची आहे. मला नाही वाटत. हे आपलं कार्ड. या एरियामध्ये तुम्हाला कोणी बी त्रास दिला, छेडछाड केली, लय आयटम होत असतं तिथे. आपल्याला याद करायचं. डॉक्टर प्लीज मला मरू द्या, प्लीज. तुम्ही तुमच्या मुलीला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा. आम्ही त्यांना इथे ठेवू शकत नाही. मला ना सुषमाच्या आई वडिलांची जास्त काळजी वाटते. कारण एकीकडे त्यांची मुलगी बरी नाहीये म्हणून त्यांचा जीव अर्धा होतोय आणि दुसरीकडे सुषमा उपचाराला तयारच होत नाही. डॉक्टर सप्रेंनी सगळी ट्रीटमेंट लिहून दिली असेलच. त्यामुळे एक डॉक्टर म्हणून तुला जे योग्य वाटेल ते तू सुषमा सोबत कर. पण एक माणूस म्हणून तुला जे योग्य वाटेल ते तिच्या आई वडिलांसोबत कर. एक पेशंट सलाईन काढून निघून जातो हॉस्पिटलमध्ये, कुणाचं लक्ष नाही तिकडे. शोधा तिला, टेरेसवर जाऊन चेक कर पहिल्यांदा. हो सर. अगे सुषमा कुठे गायब झाले काय माहित, सगळे शोधतात तिला. सुषमा, अगं काय वेडेपणा आहे हा. आजारी पडशील. चल उठ. नाही जगायचंय. अगं उठ ना. नाही मरू द्या मला, नाही जगायचं. सुषमा असं काय करते. उठ इथून. चल उठ. तुला जगायचं नाहीये ना. नाही जगायचं. ठीक आहे, तुला कोणीही काहीही बोलणार नाही. आय प्रॉमिस. एकदा बघ माझ्याकडे. इथून तुला कोणीही उठायला फोर्स करणार नाही. माझी एक गोष्ट ऐकशील. मी लहान असताना मला माझी आई एकदा जत्रेत घेऊन गेली होती. आईचं बोट पकडून चालत होते मी आणि अचानक तिथे इतकी गर्दी वाढली की नकळत तिचं बोट कधी सुटलं मला कळलंच नाही. मला ती दिसेना, तिला मी दिसेना. खूप घाबरले. मोठमोठ्यानी आई म्हणून ओरडायला लागले. पण एवढ्या गर्दीत तिला माझा आवाज ऐकू जाणं शक्यच नव्हतं. खूप रडायला लागले मी. पण माझ्या बाजूला एक माणूस होता ज्याने मला रडताना पाहिलं आणि त्या माणसांनी एवढ्या गर्दीत मला वर उचलून धरलं आणि तेव्हा मला माझी आई दिसली. मी तिच्याकडे धावत गेले आणि आईने मला घट्ट मिठी मारली. तिच्या मिठीत असताना मला जाणवलं की माझ्या आयुष्यात मला कितीही प्रॉब्लेम झाले ना तरी मला काहीच होऊ शकत नाही. कारण मी खूप सेक्युअर्ड आहे. सुषमा, तुझ्या 3 मुलींना या अशा जत्रेत तू हरवू देणार आहेस का?
सुषमा, एकदा आपल्या बाळाकडे बघ तरी. त्या बाळाची ह्या सगळ्यात काहीच चूक नाहीये. किती निष्पाप निरागस जीव आहे तो. त्याला तर अजून हे सुद्धा माहिती नाही की आपण मुलगा आहोत की मुलगी. त्याला आता फक्त एकच गोष्ट हवी आहे, आपल्या आईचा मायेचा स्पर्श. मला माफ कर राजा. मी आई असून तुझ्याशी असं वागले. मी तरी काय करू सांग ना. माझ्या समोर दुसरा कोणता पर्यायच नाही असं वाटत होतं मला. मी चूक करत होते. मला माफ करशील ना. मी पुन्हा तुझ्याशी असं कधीच वागणार नाही. मी कधीच वागणार नाही. कसं समजायचं आमच्या मुलीला डॉक्टर होता? माझ्या लेकीचं काही बरं वाईट झालं तर आम्ही काय करायचं डॉक्टर? काकू प्लीज नका रडू. प्लीज शांत व्हा तुम्ही. मी माझ्या परीने समजावलंय सुषमाला. पण कसं असतं ना, यावेळेला जवळच्या व्यक्तीची, आपल्या माणसाच्या आधाराची खूप गरज असते. नाही म्हणजे तसे तुम्ही दोघं आहातच तिच्यासोबत, पण तिच्या नवऱ्याने तिच्यासोबत आत्ता असणं फार गरजेचं आहे. काका तुम्ही प्लीज फोन करून बघा ना एकदा. प्लीज रिक्वेस्ट करा त्यांना, निदान एकदा का होईना तिला येऊन भेटून जा. तिला बरं वाटेल. करतो. काय झालं रे? फोन आला आई. एक मिनिट. कुणाचं आहे? सुषमाच्या बाबांचं. स्पीकरवर टाक. टाक स्पीकरवर. हो. हां बोला. हॅलो कैवल्य. अहो सुषमाने खाणं पिणं सोडलं हो. तुम्ही मला फोन करत जाऊ नका. आता तिचा आणि माझा काही संबंध नाहीये. तिला खरं म्हणजे तुमच्याच मानसिक आधाराची खूप गरज आहे हो. तिने खूप टेन्शन घेतलंय. तिथं आता चक्क जगायचं नाही असं बोलते. तुम्ही आलात ना फार बरं होईल. कशाला? मी तिकडे येऊन काय करणार? अहो शेवटी तुमची बायको आहे ती. ते तुम्ही मला सांगू नका. एक तर मुलगी झाली आहे. अहो मुलगी झाली हा काय तिचा एकटीचाच दोष आहे का? दोष तिचाच आहे. माझ्या मुलाला शहाणपणा शिकवू नका. काय करायचं तर करा. तुमचा आमचा संबंध संपला. यापुढे फोन करू नका. अहो पण ऐक. काका काय झालं? ऐकायलाच तयार नाही. अहो नाहीयेत म्हणाले चक्क. अंजली
काय झालंय? परत बूथ कॅप्चरिंग झालंय का? अरे त्या सुषमानी या सगळ्याचा धसका घेतलाय आणि तिच्या हस्बंडना फोन केला तर ते तिला भेटून जायला सुद्धा तयार नाहीये. नाही तू थांब. सत्याग्रह करून काय उपयोग होत नसेल ना तर आता सशस्त्र क्रांतीच झाली पाहिजे. खुर्चीसाठी नेते जेवढ्या स्पीड मध्ये धावत येत नाही ना तेवढा हा काही वेळेला धावून येतो की नाही तू बघच. जय महाराष्ट्र अनिल भाऊ. बस शांत. बघा गप सांगितलं ना. उतराव लवकर त्याला. हे बघा तुम्ही बरोबर करत नाही. बरोबर चोख. तुला सांगितलं तेवढं कर. फोन वाजतो, फोन तर घेऊ द्या. उचल तो फोन. रम्या काढ फोन. तो हे कर रम्या फोन. बोल. हॅलो आई. अगं इथं काय चाललंय मला काहीच कळत नाही. काही लोकांनी मला जबरदस्ती इथं हॉस्पिटलमध्ये आणले. हे बघ बच्चन तुला सांगितलं तेवढं कर. आणि चल आज चुपचाप नाही तर भेजा काढी. चल लवकर. असं काय करता तुम्ही? बाय हो तर काय करायची ना. वा वा वा. शेवटी नेत्यांनी कार्यकर्त्यांची जबाबदारी घेतली हे एक बरं झालं. काय सुषमाताई? हो काय ओंकारराव किती शोधायचं तुम्हाला. आले पक्षाध्यक्ष पण आले. काय झालं? गुड न्यूज आहे. तुमचा कार्यकर्ता मी घेऊन आलो. हो का? आता ऐका त्याला पाठवतो आत आणि मी जातो बाहेर. त्याचं कसं आहे आपल्याला हे वातावरण सूट होत नाही आपलं म्हणजे. चालेल ना? येऊ. थँक्यू थँक्यू. जय महाराष्ट्र. चला अरे चल. तू का आलायस इथे? मी तर तुला नको आहे ना मग का आलायस? डिलेव्हरी मध्ये बायको जिवंत आहे की मेली हे सुद्धा बघायची इच्छा नाही झाली तुझी. स्वतःच्या पोटच्या पोरीचं तोंड बघावं असं नाही वाटलं. आणि आता का आलायस? नाही तू जा. मला मेलेलं बघायचं आहे ना तुला मग मेल्यावरच ये. तू जा इथून. सुषमा प्लीज माझं प्लीज ऐकून घे. हे बघ तुला जसं वाटतंय तसं काही नाही. माझी इच्छा नव्हती का इथून जायची पण आईचा स्वभाव माहिती आहे ना तुला. तिच्या पुढे कोणाचं काहीच चालत नाही ग. हे बघ अजिबात पुढे यायचं नाही आणि तिला हात देखील लावायचा नाही. आई नको नको ते बोलून गेल्या. इतकी जड झालीये मुलगी तुम्हाला तर मग मी तिला हात लावू देणार नाही. सुषमा सुषमा अगं आपली मुलगी आहे ती. हे आत्ता सुचतंय तुम्हाला? आणि कशावरनं तुम्ही खरं बोलताय हो? जीवावर उठली तर मुलगी आवडती झाली. उद्या या लोकांची पाठ फिरल्यावर पुन्हा तिच्या जीवावर उठला तर? सुषमा काय बोलतेस तू? मला काही बोलायचं आणि ऐकायचं नाहीये. तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. मी माझ्या मुलीला हात लावू देणार नाही. प्लीज ऐकून घे माझं. डॉक्टरांना प्लीज इथून जायला सांगा. मी माझ्या मुलीला हात लावू देणार नाही. अगं मी सांगाय माणसाचं तोंडही बघायचं नाहीये. तुम्ही जा इथून. हो हो कोणी तुझ्या बाळाला हात नाही लावणार? नाही लावू देणार. नाही लावू देणार. तुम्ही जा ना इथून. मला नाही बघायचंय तोंड. काय गोंधळ चाललाय? त्यांना सांगा. हो अंजली ओंकार. डॉक्टर सर आपण आधी तिला शांत करूया ते जास्त महत्वाचं आहे. सुषमा डॉक्टर प्लीज त्यांना बाहेर काढा. मला काही ऐकायचं नाहीये. माझ्या बाळाला हात लावू देणार नाही. शांत व्हा. हे हॉस्पिटल आहे याचं भान राहू देत. काय चाललंय अंजली? मोठे डॉक्टर कुठे आहेत? मला आत्ताच्या आता त्यांना भेटायचंय. हा कुठे गेले मोठे डॉक्टर? बोलव त्यांना. माझ्या मुलाला पळवून नेला. कुठे आहेत तुझे मोठे डॉक्टर? बाई तुमचं काय काम आहे ते शांतपणे सांगा. आधी शांतपणे गेला चुलीत. हा मला आधी मोठ्या डॉक्टरांना भेटायचंय. आत्ताच्या आता
त्यांना फोन लाव. हे बघ, पोलीस केस करीन, पोलिसांना बोलवी, तुझ्या हॉस्पिटलवर केस करीन. फार महाग पडेल हे तुम्हाला. एक मिनिट हो बाई, तुम्हाला मोठ्या डॉक्टरांना भेटायचंय का? हा मग हा चला, मी घेऊन जातो तुम्हाला. इथं आरडाओरडा करून काही फायदा आहे का? तुम्हाला जे काही सांगायचं ते त्यांना सांगा. चला चला चला. बघतेस मी त्यांना आता. कुठे इकडे. आई काय म्हणल्या? कसं आहे रे? तुला काही झालं तर नाही ना? नाही काही नाही झालं मला. कुठे आहेत मोठे डॉक्टर? हा कोण? मी आहे. काय झालं बाई? काय झालं काय नाही झालं ते विचारा. ओ हॉस्पिटल आहे की गुंडगिरी चालवता इथे? माझ्या मुलाला बळजबरीने ते उचलून आणलात आणि विचारता काय झालं म्हणून? मी गप्पा बसणार नाही. मी पोलिसात जाईन, तुमच्यावर केस करीन. कोणी आणलंय तुमच्या मुलाला उचलून इथं? हो, काही लोकांनी मला जबरदस्ती इथं उचलून आणलं. हा काय प्रकार आहे अंजली? सर मी सांगते. ते सुषमाला भेटायला तयार नव्हते, म्हणून सुषमासाठी सदा तायडेंच्या मदतीने त्यांना इथे आणलं. सदा तायडे तो गुंड, त्याच्या मदतीने यांना इथं उचलून आणलंस तू? दिस इज टू मच. अंजली, सर तुला सांगितलं होतं ना, तू यात लक्ष घालू नकोस असं सांगितलं होतं ना तुला? तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे? सर एक शब्द बोलू नकोस. बाई, मी हॉस्पिटलतर्फे मी तुमची माफी मागतो. सॉरी. ते माफीचं राहू दे हो. मी तुमच्यावर पोलीस कंप्लेंट करणार आहे, समजला? आमच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करायचा अधिकार कोणी दिलाय तुम्हाला? माझ्या पोराला काही झालं असतं तर कोण जबाबदार होता? आई, मला काही झालेलं नाही. तू प्लीज शांत हो. तू चल घरी चल. काय झालं नाही म्हणजे? काय झालं असतं तर तू प्लीज कोण बघितलं असतं तुला? हे तुझ्यामुळे होत आहे. यू हॅव टू पे फॉर दिस. यशस्वी हे कधीही सहन करणार नाही. हा, डॉक्टर अंजली क्षीरसागर. का करत आहात तुम्ही हे सगळं? काय नेमका प्रॉब्लेम काय तुमचा? की मुद्दाम करताय? की मी खूप हुशार आहे, प्रोएक्टिव्ह आहे असं दाखवण्यासाठी चाललंय हे सगळं? प्लीज मला एक्सप्लेन करा प्लीज. सर, सुषमाची हेल्प करायची होती म्हणून मी केलं. ही अशी हेल्प? तिच्या नवऱ्याला जबरदस्ती उचलून आणायचं, हॉस्पिटलमध्ये केओस क्रिएट करायचा, याला हेल्प म्हणतात? बाय द वे, ही केस कोणाकडे? सप्रे? डॉक्टर अनुराधा. ग्रेट. म्हणजे डॉक्टर अनुराधा ही केस हँडल करत असताना तुम्ही परस्पर असा निर्णय कसा घेतला? त्यांनी तुम्हाला कन्सल्ट केलं होतं? येस डॉक्टर, डिड यू कन्सल्ट हर?
नो सर, मला यातलं काहीच माहिती नाही. ऑसम. मग दुसऱ्याच्या केसमध्ये इंटरफेअर करण्याची गरजच काय होती? आणि ते सुद्धा तुम्हाला कंपल्सरी ब्रेक दिला असताना. तुम्हाला स्पेसिफिकली सांगण्यात आलं होतं की पेशंट पासून दूर राहायचं, तरी तुम्ही असं केलं. डू वन थिंग, गिव्ह मी वन गुड रिझन की आम्ही तुमच्यावर डिसिप्लिनरी ऍक्शन का नाही घ्यायची. प्लीज.